नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची मराठी या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका 2022 अभ्यासणार आहोत। जे विद्यार्थी 11वी पास होऊन 12वीत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यापूर्वी एकदा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घ्यायचे आहे, जेणेकरून अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे याची कल्पना तुम्हाला येईल। हा जो मराठी विषयाचा पेपर आहे तो 7 मार्च 2022 रोजी झालेला आहे आणि ती प्रश्नपत्रिका या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे। ही जी प्रश्नपत्रिका आहे मराठी विषयाची एकूण 80 गुणांची आहे आणि ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। बघा, या ठिकाणी कृतीपत्रिकेसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या सूचनांचे सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक अगोदर वाचन करायचे आहे। 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात। आणि दुसरी सूचना आहे स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। मराठी विषयाचा पेपर लिहित असताना शुद्ध लेखन व्यवस्थित करायचं आहे। तुमचं जे लेखन आहे ते स्वच्छ आणि शुद्ध असायला हवे। विभाग 1 गद्य 20 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यामध्ये कृती क्रमांक 1 अ खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 8 गुणांसाठी आहे हा प्रश्न। बघा, पहिला प्रश्न, दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे। 2 गुणांसाठी य दुर्दम्य आशावाद आणि र आहे असामान्य कर्तृत्व। दुसरा प्रश्न कारगिल क्षेत्रातील विजय स्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्ये। दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न सुद्धा। य शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या मूल्यांना यथोचित न्याय देणे। आणि र आहे पन्नाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे। आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या। या ठिकाणी हा उतारा देण्यात आलेला आहे आणि या उतारावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची होती। उत्तराचे एकदम लक्षपूर्वक वाचन करा। तिसरा प्रश्न स्वमत अभिव्यक्ती 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेला परिणाम तुमच्या शब्दात लिहा। 4 मार्कांसाठी आहे आणि तुमच्या शब्दात ते उत्तर लिहायचं आहे। उत्तराचं जर व्यवस्थित वाचन केलं असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला सहज लिहिता येईल। किंवा सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात लिहा। 2 प्रश्नांपैकी स्वमतपैकी एक स्वमत तुम्ही त्या ठिकाणी
लिहायचं आहे. स्वमत म्हणजे तुमच्या मताने ते प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. ते उत्तर जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला हमखास 2 किंवा 3 मार्क्स हे मिळतातच. बघा, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 मार्कांसाठी आहे हा प्रश्न. अगोदर आपण उत्तराचे वाचन करून घेऊ, त्यानंतर आपण कृती सोडवू. पहिला प्रश्न 2 मार्कांसाठी. ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे. गुलमोहर, जक्रांडा. दुसरा प्रश्न. लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव. 2 गुणांसाठी. अनोखा, लोभसवाना, नाजूक, तरल. त्या उत्तरावरच आधारित स्वमत अभिव्यक्ती 4 मार्कांसाठी. पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दात लिहा किंवा तुम्ही अनुभवलेली पहाट तुमच्या शब्दात वर्णन करा. या ठिकाणी देखील स्वमत लिहायचं आहे. 4 मार्कांसाठी आहे. स्वमत अभिव्यक्ती हा प्रश्नाचे उत्तर कधीही सोडायचे नाही. तुमचं जे मत असेल ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. चौकटी पूर्ण करा. त्या उत्तरावर आधारित ही प्रश्न आहे. अगोदर आपण उत्तराचे वाचन करून घेऊ. चौकटी पूर्ण करा. अर्थयुक्त असणारे शब्द. अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्य कृतीचा उलगडतो तो. उत्तर आहे आशय. दुसरा प्रश्न. खालील कृती करा. माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये लिहा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. साधे, निर्देशनात्मक, भावनात्मक. विचार प्रदर्शनात्मक, प्रतिक्रियात्मक आणि आंतर. विभाग 2 पद्य. 16 गुणांसाठी आहे पद्य विभाग. कृती क्रमांक 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 1. काम क्रोध रूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय. तमोगुण त्याग करणे. सत्वगुणांचा अंगारा लावणे. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. दुसरा पहा. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. 2 गुणांसाठी.
सत्व उतारा देऊन म्हणजे, त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेला आहे. योग्य पर्याय निवडायचा आहे आणि ते विधान पूर्ण करायचं आहे. त्याचं उत्तर आहे आ, सत्व गुणांना आश्रय घेऊन. सत्व उतारा देऊन म्हणजे सत्व गुणांना आश्रय घेऊन. र, विंचू चावला वृश्चिक चावला या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे 4 पर्याय दिलेले आहे. त्यातील आ पर्याय हा बरोबर आहे. वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो. विंचू चावला वृश्चिक चावला या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो. त्या ठिकाणी कविता दाखवण्यात आलेली आहे. ती कवितेचे तुम्ही नीट वाचन करायचे आहे. तिसरा प्रश्न, अभिव्यक्ती सद्गुण अंगी बाळगण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आ, खालील ओळींचा अर्थ लिहा. सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते नाही कांद ग, जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरव गोंदते, बाई गोंदते. रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. या ओळीचा अर्थ लिहायचा आहे 4 गुणांसाठी. ई, खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 4 मार्कांसाठी. एक काव्यसौंदर्य दिलेलं आहे आणि एक कृती रसग्रहणाची दिलेली आहे. त्यापैकी एक कृती सोडवायची आहे. काव्यसौंदर्य. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. या ओळीतून सूचित होणारे भावसौंदर्य उलगडून दाखवा. या ओळीचं काव्यसौंदर्य लिहायचं आहे 4 गुणांसाठी. किंवा रसग्रहण, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. वरील ओळींचे रसग्रहण करा 4 गुणांसाठी. पहिला विभाग गद्य झाला, दुसरा विभाग पद्य आणि विभाग तिसरा आहे साहित्य प्रकार कथा 10 गुणांसाठी. कृती क्रमांक 3, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी आहे. कथाकाराच्या प्रतिभाशक्तीचे कार्य लिहा. उत्तर, प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तव्याचे व कल्पनेचे रंग भरणे. असे जर उत्तर लिहिले तर तुम्हाला 1 गुण हा मिळेल. दुसरा प्रश्न, कथानकाचे प्रयोजन लिहा. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवणे. हे त्याचे उत्तर आहे. आता उताराचे वाचन करायचे आहे.
दुसरा प्रश्न, कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक लिहा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आ. खालीलपैकी कोणतीही 2 कृती सोडवा. 6 गुणांसाठी. 4 प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. प्रत्येक कृती ही 3 मार्कांसाठी आहे. कोणत्याही 2 सोडवल्या तर 6 मार्क हे तुम्हाला मिळतील. विभाग 4 उपयोजित मराठी 14 गुणांसाठी आहे हा प्रश्न. कृती क्रमांक 4 अ. खालीलपैकी कोणतीही 2 कृती सोडवा. 4 गुणांसाठी. 1. मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा. 2. माहिती पत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी, थोडक्यात स्पष्ट करा. 3. अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दात लिहा. आणि 4था प्रश्न आहे, माहिती पत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 4 पैकी 2 कृती सोडवायच्या आहेत. आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुणांसाठी आहे हा प्रश्न, म्हणजे प्रत्येक कृतीला 5 मार्क्स आहेत. 1. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत ही कार्यकर्तृत्वाची ओळख असते हे विधान स्पष्ट करा. पुढे मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे मुलाखत म्हणजे कार्यक्षेत्रामधला ठसा, असाधारण व्यक्ती, आव्हाने, विशेष आदर, या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ते विधान स्पष्ट करायचं आहे. दुसरा प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा. त्या ठिकाणी पण मुद्दे दिलेले आहेत. माहिती पत्रक म्हणजे माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, लिखित माध्यम आणि भाषाशैली, या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. तिसरा प्रश्न आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करा. मुद्दे आहेत, अहवाल म्हणजे सुस्पष्टता, वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, विविध क्षेत्रातील गरज, या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करायची आहेत. 4था प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीच्या समारोपाचे महत्त्व सांगा. मुद्दे देण्यात आलेले आहेत. योग्य समारोप, वेळेचे भान, थांबणे म्हणजे कळसाध्याय, अनपेक्षित व समर्पक समारोप, यशस्वीता आणि श्रोतांचा प्रतिसाद. ह्या 4 प्रश्नांमधून तुम्हाला 2 कृती या ठिकाणी सोडवायच्या आहेत. विभाग 5 व्याकरण व लेखन 20 गुणांसाठी आहे विभाग 5 हा. व्याकरण घटक व वाक्यप्रचार. कृती 5 अ. सूचनेनुसार कृती करा. 1. योग्य पर्याय निवडा. बघा, माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? वरील वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखून लिहा. 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला योग्य पर्याय निवडून वाक्य लिहायचे आहे. त्याचे उत्तर आहे दुसरे, माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? विधानार्थी वाक्य, माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात. र. सूचनेप्रमाणे सोडवा. 1. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. प्रश्नार्थी करा. प्रश्नार्थक वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. जगात सर्व सुखी कोण आहे? 1 गुण मिळेल तुम्हाला अशा पद्धतीने लिहिल्यावर. दुसरा प्रश्न, योग्य पर्याय निवडा. 1 गुणासाठी प्रतिक्षण या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. उत्तर आहे 1. अव्ययीय भाव समास. र. दश दिशा या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.
1 गुणासाठी आहे हा प्रश्न. तिसरं योग्य पर्याय निवडा. तबेल्यातून वाद्य घोडा अचानक पसार झाला. तबेल्यातून वाद्य घोडा अचानक पसार झाला. या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. 1 गुणासाठी आहे. प्रयोग आहे 1 कर्तरी प्रयोग. योग्य पर्याय निवडा. 1 गुणासाठी आहे. 2 योग्य पर्याय निवडा. कर्मणी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय निवडायचा आहे. कर्मणी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. उत्तर आहे 1 त्यांनी आम्हाला दृक्श्राव्य दालनात नेले. हे उत्तर बरोबर आहे. 4 योग्य पर्याय निवडा. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजईची शेंडी झाली. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. त्या ठिकाणी 4था पर्याय बरोबर आहे. अतिशयोक्ती. उपमान ओळखा. सागरासारखा गंभीर सागरच या वाक्यातील उपमान ओळखा. उत्तर आहे सागरच. 5 विसर्ग देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. त्याचं उत्तर आहे सोडून देणे. विसर्ग देणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. 1 गुणासाठी. वाक्यात उपयोग आहे धरणातून पाण्याचा विसर्ग केला. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. 10 मार्कांसाठी आहे निबंध. 5 निबंधाचे विषय आपल्याला दिलेले आहे. आपण आपल्या आवडीनुसार किंवा आपल्याला ज्या विषयावर निबंध लिहिता येईल तो विषय आपण निवडायचा आहे. 1 मी पाहिलेला अविस्मरणीय सामना. 2 माझे आवडते शिक्षक. 3 मी शाळेची घंटा बोलते. 4था विषय आहे सूर्य नाही उगवला तर. आणि 5वा विषय आहे निबंधाचा आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान. पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत जो गद्य विभाग आहे तो 20 गुणांसाठी, विभाग पद्य 16 गुणांसाठी, विभाग 3 साहित्य प्रकार कथा 10 गुणांसाठी, विभाग 4 उपयोजित मराठी 14 गुणांसाठी, विभाग 5 व्याकरण व लेखन 20 गुणांसाठी. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. थँक्यू.